भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध मीच थांबवले हे वक्तव्य ट्रम्प यांनी किती वेळा केले याची मोजदाद करणे लोकांनी केव्हाच थांबवले आहे। आपण इतक्यांदा हा दावा केल्यानंतरही भारत सरकार आपल्या दाव्याची पुष्टी करत नाही याचा राग ट्रम्प यांच्या मनात नक्कीच आहे। त्यामुळे ते विविध प्रकारे भारताला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असतात। भारत सरकार आपल्याला प्रतिसाद देत नाही आणि आपल्या या दाव्याची आता जागतिक पातळीवरही फारशी दखल घेतली जात नाही। हे लक्षात आल्यावर ट्रम्प यांनी तसा दावा करणे बंद केले आहे। परंतु जगात जे काही घडतंय ते केवळ आपल्यामुळेच किंवा बिघडतंय तेही आपल्यामुळेच या अहंकारातून ट्रम्प अजूनही बाहेर आले नाही। आता त्यांनी भारत पाकिस्तानचा नाद सोडून दिला असून सध्या त्यांचे लक्ष इराण युद्धावर केंद्रित झाले आहे। इराणसोबत शांतता करार जवळपास पूर्ण झाला असून लवकरच हे युद्ध थांबेल असा नवा दावा ट्रम्प यांनी परवा केला। अर्थात हा त्यांचा 22वा दावा आहे। ट्रम्प यांनी शांतता करार झाल्याचा दावा करणे आणि इराणने तो फेटाळून लावले ही आता नित्याचीच बाब झाली। खरोखरच असा काही शांतता करार चर्चेत आहे किंवा इराण ट्रम्प यांच्या अटी स्वीकारण्यास तयार आहे याबद्दल नेहमीच साशंकता राहत आली आहे। परंतु एक गोष्ट मात्र अगदी नियमाने घडत आहे। इकडे ट्रम्प यांनी युद्धविरामाचा दावा केला की तिकडे अमेरिकेच्या शेअर बाजारात अचानक उसळी निर्माण होते। त्यानंतर ट्रम्प त्यांचे जावई आणि अन्य काही निकटवर्ती लोक शेअर बाजारात कोट्यवधी डॉलरचे व्यवहार करतात। 2-4 दिवसांनी परत अमेरिकेचे मिसाईल इराणवर धडकतात, शेअर बाजार पडतो। या सगळ्या व्यवहारात ट्रम्प आणि त्यांचे सहकारी कोट्यवधी डॉलर्सची कमाई करतात। गेल्या 2 महिन्यांपासून हाच प्रकार सुरू आहे। हा जो पोरखेळ चाललेला आहे त्यामुळेच ट्रम्प यांची विश्वासार्हता प्रचंड प्रमाणात घसरणीला लागलेली दिसते आहे। ट्रम्प यांचा पोरखेळ चाललेला असला तरी त्यांच्या मीपणाची किंमत संपूर्ण जगाला चुकवावी लागते। अशाच घडामोडी अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।